बायकोला सर्व सांगावं पण खरं सांगू नये. बायको म्हणे का हो, म्हणे काय हो, तुमले मनी शपथ आहे खरंच सांगा. म्हणे काय, खरंच सांगा. अहो दगड तरना कस काय, तुला शंका आहे माझ्यावर? मी कोण माहिती का, दशानन. मला माहिती आहे, खरं सांगा दगड तरना कस काय. अरे माझ्याकडे ताकद आहे, शक्ती आहे, खरं सांगा दगड तरला कस काय. तो म्हणे मी तुला सांगतो, कोणाला सांगा ना. म्हणे नाही सांगणार, तुम्ही सांगा पाहिजे दगड तरला कस काय. अगं म्हणे मी त्या दगडाला सांगितलं, हे दगडा तू जर बुडला तुला रामाची शपथ. काय सांगितलं? हा, त्या दगडाला सुद्धा रामाची शपथ रावणाने घातली. तो बुडणारा दगड सुद्धा काय झाला, तरला. हा, तुझं नामाचा महिमा तुझं न कडे. हा, म्हणजे नावामध्ये एवढी ताकद आहे की दगडाला सुद्धा तरू शकतात. चला दुसरा उदाहरण ऐका. सेतू बनवला गेला. नल, नील, जांबुवंत, वानर सेना आनंदाने त्या ठिकाणी उड्या मारते. मग एक दिवशी संध्याकाळी त्या समुद्राच्या काठावर प्रभू रामचंद्राने दगड घेतला आणि पाण्यात टाकला. बुडला. म्हणजे रावणाचा नाही बुडला, पण कोणाचा बुडला? रामाचा. हा, पहिला दगड टाकला आणि बुडला. प्रभू रामचंद्राने म्हटलं, अरे आपलं नाव दगडावर टाकलं तर दगड तरतो, आणि आपण दगड टाकला तर तो बुडतो. पुन्हा दगड दुसरा फेकला, तो पण बुडला. आणि कसं असतं, अशा वेळेस माणूस काय करतो, इकडे तिकडे पाहतो. मोटरसायकलवरून पडल्यानंतर मोटरसायकलवर पडलेला माणूस तो लागलेला नाही पाहत, मला कोणतं गिरांत आहे की नाही ना, तो इकडे तिकडे पाहतो. हा, प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी दगड बुडला नाही त्याचं नाही काय, पण दगड बुडतोय हे कोणी कोणी पाहिलं. आणि मागे फिरून पाहिलं तर हनुमंतराय उभे. हनुमंतरायांना पाहिलं. म्हणे हनुमान कब से? बोले पहला पत्थर जब डूबा तब से. म्हणे हा, म्हणे हा. मग प्रभू रामचंद्राने विचारलं, हनुमंता का रे हे समजलं नाही मला नेमकं काय आहे. म्हणे काय झालं? अरे माझं नाव दगडाला सांगितलं की दगड तरतो, आणि मी दगडाला पाण्यात टाकतो तर दगड बुडतो, याला कारण काय आहे? हनुमंतरायाने सांगितलं, ज्याने तुमचं नाव घेतलं तो तरतो, ज्याच्या नावाने सर्व जग तरतं, ज्याला जगाने सोडलं तो तुमच्या नावाने तरू शकतो, पण ज्याला तुम्ही सोडलं त्याला कोणीही तारू शकत नाही. ज्याला रामाने सोडलं, ज्याला रामाने सोडलं बरं का, ज्याला रामाने सोडलं त्याला कोणीही तारू शकत नाही, आणि ज्याला जगाने सोडलं त्याला रामाचं नाव तारल्याशिवाय राहणार नाही. मग तो दगड जरी असला तरी. म्हणून तुझं नामाचा महिमा तुझं न कडे मेघश्याम. हाँ, भगवान की नाम की महिमा इतनी है. जब मानस के 1 करोड़ श्लोक निर्माण हुए, कितने? मानस के 1 करोड़ श्लोक तैयार हुए, तो भाई अब देवताओं ने सोचा ये सारे श्लोक हम ही ले लेते, हमारा उद्धार हो जाएगा. दानव कहने लगे हम भी लेंगे. देवता दानव में झगड़ा हुआ तो मानव कहने लगे हम भी लेंगे. हो गए 3 मांगने वाले. श्लोक संख्या है 1 करोड़. तो सभी को सरीके से बांटा गया. जितने श्लोक थे सभी को बांटे गए, और सभी को सरीके से बांटने के बाद माने 1 कोटी श्लोकांचा वाटप झाला तर समजा प्रत्येकी 30-30 कोटी आले. आपलं 30-30 लाख बरोबर. उरले किती? 10 लाख. 10 लाखामध्ये प्रत्येकाला 3-3 लाख दिले. उरले किती? 3 लाखात प्रत्येकी 10 लाखातून चुकतंय का गणित? 10 लाखातून तिघांना 3-3 गेले. किती राहिले? बरोबर आहे का? 1 लाख. 1 लाखात तिघांना 3-3 गेले, 10,000 राहिले. 10,000 मध्ये तिघांना 3-3 हजार गेले. किती राहिले? बोलत चला, किती राहिले? 1,000 मध्ये तिघांना 3 वाटे केले, 300. किती राहिले? 100 मध्ये 3 वाटे गेले, 10 मध्ये 3 वाटे केले,
बरं का. हा तो एक श्लोक उरला. किती श्लोक? एक श्लोक उरला. त्या एक श्लोकामध्ये 32 अक्षरं होती. किती? 32 अक्षरं होती. कारण तो अनुष्टुप छंदाचा श्लोक होता आणि त्या अनुष्टुप छंदाच्या श्लोकामध्ये 32 अक्षरं. 32 अक्षरामध्ये 3 वाटे केले. 32 अक्षरामध्ये 3 वाटे केले तर 30 गेले. उरले किती? आणि जे 2 उरले ते 2 शब्द म्हणजे राम. ते 2 शब्द म्हणजे कोण? राम. आणि ते राम शब्द ज्यावेळेस स्वीकारण्यात आला त्यावेळेस रची महेश निज मानस राखा. भाई भगवान के नाम की इतनी बड़ी महत्वता है, महानता है. इस नाम को जप करने वाला कोई भी हो तो उसका उद्धार हो जाता है. खाली राम राम जपो तो जीव का कल्याण हो जाता है.